नमस्कार, मी मनीषा. आज माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे आज मी एका वेगळ्याच विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. तर कोजागिरी पौर्णिमेनंतर आपले जे श्रावणापासून सण सुरू होतात, तेव्हा कोजागिरी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवसापासून काकडा ही एक आपली पारंपरिक पद्धत देवाच्या पांडुरंग, कृष्ण आणि राम अशा या तिघांच्या मंदिरामध्ये हे प्रामुख्याने चालतं. तर ह्या काकड्याला काकडा करायचा म्हणजे काय, तर देवाला उठवायचं. नंतर त्याची ती ठराविक गाणी आहेत की त्याला गोड आवाजामध्ये त्याला उठवायचं आणि नंतर त्याला ते दूध देणं, त्याचं ते मुखप्रक्षालन, नंतर त्याला जेवायला घालणं, अशी ती आंघोळ घालणं, आंघोळीनंतर कपड्याचे ठराविक रंग, सातवाराचे असे जे आहे ते संपूर्ण त्या गाण्यातून त्या बायका सादर करतात. आणि अशा बऱ्याच बायका जे येतात देवळामध्ये त्या काकड्यासाठी, तर त्या काकड्याला त्या अशा सभामंडपामध्ये बसतात आणि दोघीजणी आतमध्ये देवाची त्या पद्धतीनं पूजा करतात. तर असं हे महिनाभर चालतं. आणि अशी ही ठराविक गाणी आहेत त्याची, काकड्याची. म्हणजे जसं दूध बीत देणं आहे तसं ते हार, गजरे, तुळशी, सगळं बुक्का, सगळं काही आहे, गंध, प्रत्येक गाणं आहे देवाचं ते. तर मला थोडंसं हे मोबाईलच्या जमान्यामध्ये विस्मृतीत गेल्यासारखं वाटलं. आम्ही आईबरोबर जायचो आणि आई पण घरी समजा देवळात जायला झालं नाही तर घरी पहाटे उठून ते देवासमोर बसून गाणी म्हणायची. खूप छान वाटायचं ती गाणी ऐकायला. आणि आईबरोबर देवळात गेल्यावर पण ती गाणी ऐकायला छान वाटायचं. पुढं आमच्यातही आवड निर्माण झाली आणि मग आम्हीही मोठे झाल्यानंतर आमच्या घरापासून देऊळ जवळ होतं, त्यामुळं आम्ही पण जायला लागलो. तर आम्हालाही ती आवड काकड्याची निर्माण झाली ती. तर ते थोडंसं म्हटलं आज सादर करावं. या मोबाईलच्या जमान्यामध्ये थोडंसं विस्मृतीत गेल्यासारखं वाटतं. माझ्या बरोबरीचे जे लोक आहेत साधारण माझ्या वयाचे, त्यांना हे निश्चित आठवत असेल आपलं बालपण, आपली आई काय गाणी म्हणायची वगैरे ते. तर थोडंसं म्हटलं त्याला थोडासा उजाळा द्यावा म्हणून मी माझ्या चॅनलवर हे आपल्याशी हा संवाद साधायचं ठरवलं आणि त्यातल्या गाण्यांना थोडासा उजाळा द्यायचं ठरवलं. तर आता काकडा म्हणजे काय, तर त्या वळलेल्या ज्या वाती असतात, अशा वळलेल्या म्हणजे त्या काकड्याच्या वाती वेगळ्या असतात, तर थोड्याशा अशा जाड असतात. तर त्या काकड्याच्या 5-6 वाती अशा घ्यायच्या, त्या लावायच्या आणि रात्री शेजारती करून जे देवाला झोपवलेलं असतं ते दारबीर उघडल्यानंतर देवाला पहिल्यांदा ते ओवाळायचं आणि नंतर त्याला ते उठवण्यापासून त्याची ती गाणी म्हणायची. त्यातली मी काही गाणी आज सादर करते, नंतर ती पुढच्या भागामध्ये. तर ते काकड्याच्या वेळेला पहिलं गाणं काकड्याचं म्हणायचं. तर काय, भक्तीची आबोध काकडा ज्योती बोध, काकडा ज्योती पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती, ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा, माझ्या द्वारकानाथा. दोन्ही कर जोडून चरणी ठेविला माथा. आता हे देवाला उठवण्याचं झालं. तर साधू संतांना पण त्यांच्या उठवायला पाहिजे. उठा साधू संत साधा, आपुलाले हित साधा, आपुलाले हित. गेला गेला हा नरदेह, गेला गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत. आता त्याच्यानंतर पांडुरंग उठल्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा उठा उठा हो सकळीक वाचे, स्मरावा गजमुख वाचे, स्मरावा गजमुख हे म्हणायचं. त्याच्यानंतर पांडुरंगाला आता अगदी गोड ह्याने उठवायचं आणि त्याला काय म्हणायचं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. आता ही निद्रेची वेळा सरलेली आहे, आता उठा तुम्ही, सगळ्यांना दर्शन द्या.
हे सांगणं झाल्यानंतर मग देवाला सुद्धा तोंड धुवायला ते गाणं आहे. काकडा झाला आता मुख प्रक्षाळा, आता मुख प्रक्षाळा. मौनवनीत शर्करा घेऊन आली जनकाची बाळा. मौनवनीत शर्करा घेऊन आली जनकाची बाळा. आणि मग त्याच्यानंतर दूध प्यायला द्यायचं. दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे गोविंद लाला. दूध पियो. काला बछड़ा कपिला गाई, काला बछड़ा कपिला गाई. दूध दुहावत नामा जाई, दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे मदन गोपाला. दूध पियो. आता आज ही एवढी गाणी झाली. याच्या पुढेही बरीच गाणी आहेत ती मी उद्या पुढच्या भागामध्ये सादर करेन. धन्यवाद. बघा आपलं बाळपण प्रत्येकाला आठवत आहे का? ही गाणी आठवत आहेत का? आणि घरामध्ये गुणगुणाविषयी वाटतात का? धन्यवाद.